आज आपल्याकडे एक मुलाचे बंधू आणि वडील आलेले आहे आणि ते त्यांच्याबद्दल सविस्तर माहिती सांगतील. सांगा, बंधूचं नाव काय तुमच्या? म्हणून आपल्या बंधूचं गणेश बबन कदम. शिक्षण काय आहे? शिक्षण BATY. बरं बरं. आणि सध्या कुठं आहे जॉबला? ते कोपरगावमध्ये. कोपरगावमध्ये. हो. काय जॉब प्रोफाईल काय त्यांची? आपलं भारतीय राज्य पाहून सांगाल आता, म्हणजे बायोडाट्यावर. राज्य महामार्ग प्राधिकरण, भारतीय राज्य महामार्ग मध्ये 23,000 रुपये पेमेंट आहे. बरं. राहण्यासाठी क्वार्टर्स आहे, त्यांचीच क्वार्टर्स. जेवण त्यांच्याकडं, राहण्याची सुविधा त्यांच्याकडं, आणि 23,000 रुपये पगार. 23,000 रुपये. हां. शेती किती आहे तुम्हाला? 5 एकर. 5 एकर शेती आहे. तुम्ही दोघं भाऊ? दोघं भाऊ. तुम्ही कुठे आहे सर्व्हिसला? शिर्डी संस्थान साईबाबा मंदिर. भोजनालयामध्ये का? नाही, आपलं सुरक्षा विभागामध्ये. असं का? बरं बरं. आता मुलीच्या बाबतीत काय अपेक्षा आहे तुमची? अपेक्षा काय नाही, ते लग्न करून दिलं पद्धतीने भरपूर झालं. काय अपेक्षा काय करते? हां, त्यांच्याकडून काय अपेक्षा करायची? काही चांगलं लग्न करून द्या, चांगला साखरपुडा. लग्न करून दिली व्यवस्थित म्हणजे ना झालं बस. पण एखाद्याची परिस्थिती नाजूक असेल, लग्न करण्याची परिस्थिती नसेल, मग काय करायचं? काही मदत करू थोडीफार. आहे का तशी तयारी तुमची? मग आता करावंच लागेल. हां, मग तेच तर. हां, कारण आज कसं आहे, मुली भेटणं थोडंसं अवघड झालेलं आहे. हां, सत्य बोलतो ना मी. हां, आणि मुलीवाल्याची डिमांड जास्त झालेली आहे आता. हां, म्हणजे 10वी 12वी जरी शिकेल मुलगी असेल तर तिला वाटतं पुण्यात राहणारा किंवा औरंगाबादला राहणारा, नोकरी करणारा चांगला मुलगा असावा वाटतं ना. हां, त्याचं घरदार असावं, जमीन असावी. हां, हौशीनं फिरायला घेऊन जाणारा, सगळं लागत. हां, ऐकत ना. आपली कशी ना जमीन सगळी बागायती जमीन आहे. असं काही नाही आपलं कोरडो नाही. आपल्याला नाशिकचं कॅनलचं पाणी ना डायरेक्ट. असं का? म्हणजे 24 म्हणजे आपलं 24 म्हणजे 12 महिने पूर्ण पाणी राहतं डायरेक्ट. असं का? पाण्याचा काही प्रॉब्लेम नाही. आणि शक्यतो सगळं ऊसच लोन दिलं, त्याच्यामुळे काही काम नाही केलं. बरं बरं. चालेल ना. आता ही तुमची जी